समूह मन म्हणजे काय हे साऱ्यांना कळायला हवे. आपण कुटुंबात जन्माला येतो. कुटुंबाचे सदस्य आपले पोषण करतात, जपतात, वाढवतात. वयात आल्यानंतर कुटुंबापासून दूर जाऊन आपण आपले जीवन व्यवहार एकट्याने जगू शकतो. निसर्गात असे बरेच जीव आहेत की जे एकट्याने स्वतंत्रपणे जगूच शकत नाहीत. समूहात राहण्यानेच ते अस्तित्वात राहू शकतात. प्रजातीतील सर्व सदस्यांचे कल्याण व्हावे यासाठीचे नियम त्या साऱ्यांना पाळावे लागतात. समूह मन ही संकल्पना समजून घेण्यासाठी वाळवीचे जीवन व्यवहार कसे चालतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. घरातील दरवाजापासून छपराच्या वाशांपर्यंत लाकूड खाणारी वाळवी आपल्या साऱ्यांना माहीत आहे. आपण एकटे राहून जीवन व्यवहार चालवू शकतो. ती मुभा वाळवी या जीवाला नाही. जगणे नुसते सुसह्यच नव्हे तर शक्य व्हावे म्हणून वाळवीला समूहातच राहावे लागते. वाळवी उन्हामध्ये जगू शकत नाही. राहण्यासाठी पुरेसा अंधार असणारी जागा तिला बांधावी लागते. वास्तव्यासाठी आवश्यक असणारे वारूळ एकटी वाळवी बांधूच शकत नाही. त्यासाठी लाखांच्या संख्येत वाळवीचे किडे एकत्र यावे लागतात. तेव्हाच स्वतःचे मातीचे घर वारूळ बांधले जाते. विशिष्ट तापमान असणारा, वायुविजनाची व्यवस्था असणारा आसरा तिला निर्माण करावा लागतो. जमिनीतील माती भूपृष्ठावर काढून मनोऱ्यासारखे उंच वारूळ असेल तर त्यामध्येच ती जगू शकते. वाळवी किती छोटी असते हे आपल्या साऱ्यांना माहीत आहे. वाळवीची 2-3 मीटर उंचीची वारुळे सर्वत्र पाहता येतात. वाळवीचे सर्वात उंच नोंदविण्यात आलेले घर हे 13 मीटर एवढे उंच बांधण्यात आले होते. राणी वाळवी रोज हजारो अंडी घालत असते. ही अंडी उबवून पुढील पिढीची जोपासना करण्याचे काम वाळवी समूहाला एकत्र राबून करावे लागते. वाळवीचा प्रत्येक किडा इतरांपासून वेगळा, स्वतंत्र असतो. त्याचे जीवन वास्तवात तो एकटाच जगत असतो. पण वाळवीचा सारा गट एक दिलाने काम करतो तेव्हाच वाळवीच्या एका किड्याचे जगणे सुसह्य होते, शक्य होते. वाळवीच्या लाखो किड्यांनी सुसूत्रतेने काम केले तरच या जीवांचे व्यवहार चालू राहू शकतील. समूहाने मिळून काम करणे शक्य व्हावे यासाठी त्यांना नियंत्रित करणारे समूह मन अस्तित्वात असले पाहिजे. या संदर्भात विष्णुगुप्त प्रकल्पातील एक अनुभव नमूद करून ठेवीत आहे. प्रकल्पाच्या इमारतीजवळ एक 6 फूट उंचीचे वारूळ होते. वाळवीची क्षमा मागून त्यापैकी 6 किंवा 8 इंचाचा साधारणपणे 1 किलो वजनाचा तुकडा मुलांनी तोडावा असे त्यांना सुचविण्यात आले. निसर्गातील जीवांचे व्यवहार कसे चालतात हे सांगण्यासाठी केला जाणारा हा एक प्रयोग होता. पुढील 24 तासात तोडण्यात आलेल्या त्या भागाची दुरुस्ती वाळवी या छोट्या जीवाने केली. हा प्रयोग अनेक वेळा करण्यात आला आहे. लाखो जीवांमध्ये सुसंवाद असल्याशिवाय हे काम होऊ शकणार नाही. समूह मनाने काम करणे म्हणजे काय याची कल्पना एव्हाना आपल्याला आली असेल असे मानतो. धन्यवाद. अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला कोण पाहू शके, तुला गातसा वेद झाले मुके, तुला गातसा वेद झाले मुके, मती मंद अंधा कसा तू दिसे, मती मंद अंधा कसा तू दिसे, तुझी रूप तृष्णा मनाला से, अनंता तुला कोण पाहू शके, अनंत